यानंतर बातमी आहे जरांगे आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक वारासंदर्भातील। मराठा ओबीसींमध्ये छगन भुजबळ आग लावतायत अशा प्रकारचा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। तर सरकारने भुजबळांचं ऐकू नये, विधानसभेला महागात पडेल अशा प्रकारचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवरून सरकारला दिलेला आहे। इथं लावली सगळी काडी, इथं सगळं ओबीसीचं आमचं चांगलं होतं, इथं टॅम्बादिला टाकून गेला निघून। तू काय माणूस आहे का? अरे काय बोलावं तुला? अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला, पळलेले 4-5 जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून, आणि ते दाखवायला लागला सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला। बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून, ते डोळ्यात डोळे बघितल्यावर त्याला काय कोण करता येतं जणून, ते काय म्हणते ते चटकी का चुटकी काहीतरी असते ती, तसा आहे जणून त्यो करणी ते लागन तुम्हाला बोक्का त्याचा ना काय को ते 4-2 संघ घेऊन निघत तुम्हाला वाटत निघते शिट सगळे तर पाडीन रापा पुरी ते आलं दिलभारे आहे ते काय म्हणलं ना आता दिलभारे को दिलभारे काय दिलभारे रे तू। त्याने गुत्त घेतलं का? गारी गारी त्यांनी शिकायच्या, फॅप्स्या त्यांनी शिकायच्या, परत ते वडापाव त्यांनी शिकायचे, किळ इकायला तेवच आणि खायला तुम्ही जमत नाही का? लावा ना निकष। बघतो आता मुसलमानाला कसे देत नाहीत आणि धनगर बांधवाला कसे देत नाही बघतोच मी। आता सुरुवातच वेगळी लढाई झाली। आता तुम्ही नसताना मला वळणावर उतरले, खोटं बोलून तुम्ही वळणावर उतरायला लागले मला। मुस्लिमांना सुद्धा ओबीसीत आरक्षण द्या कारण त्यांच्या नोंदी निघाल्यात। हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला, पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाही, म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सला परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये। असं वाटतं आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे। आणि जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते 10-15 दिवस का खेचत राहतं हे सरकार? प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये विषय आहे, त्याच्या बाबतीमध्ये सरकारचे सर्व विचारविनिमय सुरू आहे, ते सुरू आहे। मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे, तर मला वाटतं मार्ग निघेल। आणि दोन्ही बाजूला शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे, तितकाच महत्वाचा ओबीसीच्या मागणीचा सुद्धा आहे।